नमस्कार दादा. मी सध्या काहीच करत नाही काका. नाही, मला काहीच काम येत नाही आणि मी कुठलंच काम करत नाही. घरी बसून राहतो. हो, खरं सांगतोय, मला दुसरं काहीच काम येत नाही. मी फक्त सकाळी उठतो, चहा पितो, आंघोळ करतो, झोपून राहतो आणि संध्याकाळी फिरतो, रात्री दारू पितो. बाकी काहीच काम येत नाही मला. हां, आम्हा ॲक्टर लोकांचं प्रोफेशन असंच असतं. ते सकाळी उठतात, दारू पितात, सिगरेट पितात, गांजा ओढतात, दुपारी झोपून राहतात, रात्री. बाकी काहीच काम नसतं आम्हाला. नोकरी करायची काही इच्छाच नाही काका. काय चाललंय मग, कशाला नोकरी करायची ना. कुठं असतो तुमचा मुलगा? युकेला. काय करतो तिकडे? अच्छा, तो काय करतो तुम्हाला सांगता नाही येत. हम्म. नाही, असेल काही करत तिकडे मोठं. तुम्ही जात नाही त्याच्याकडे? तर तुम्हाला तिकडे राहिलं पाहिजे ना, मस्त युकेला, त्याच्याकडे, मुलाकडे. हां, आमचं असंच आहे काका. आम्ही काय काम करतो तर करतो, आलं तर काम करायचं, नाही तर आराम करायचा. काय आलं काम तर करू, नाहीतर काय घरी आम्ही आराम करतो मस्त की बस. म्हणून बाकी काहीच काम राहत नाही आम्हाला. म्हणजे सकाळी, म्हणजे आम्ही काहीच नाही. इतर वेळेत आम्ही काही पुस्तकं वाचत नाही, नाटकं बघत नाही, सिनेमे बघत नाही आणि सोसायटीला बघणं किंवा इतर काही काम, म्हणजे ते आमचं कामच नाही आहे. आम्ही फक्त झोपून राहतो बस. नोकरी करायला गेलं मग तिकडे खूप काम पडतं ना काका. मग 24 तास तिथे, 12 तास 13 तास काम करावं लागतं. आता तेवढं ताकद, म्हणजे तेवढी आळशी लोक आहे आम्ही. आमच्याकडून थोडी काम होतं. आम्ही कामच करत नाही. आम्ही आलं काम तर करायचं, नाही तर झोपून राहायचं मस्तपैकी. घराकडे काय लक्ष द्यायचंय काका? आहे लक्ष देणारे आहेत, देत आहेत लक्ष. तुमच्यासारखे लोक आहे, एवढी काळजी करता आमची, मग आम्हाला काय टेन्शन आहे? तुम्हाला माहिती आहे का काय करतोय का ॲक्टर? म्हणजे तुम्हाला एवढंच दिसतं ना डोळ्यांनी की एक ॲक्टर आहे, आर्टिस्ट लोक आहे, हे लोक आहे, काहीच करत नाही, घरी बसून राहतात, त्यांचं काहीच काम नसतं वगैरे, पैसे राहत नाही खिशात वगैरे, असं वाटतं का तुम्हाला? नाही काका, जेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही भेटता काय की मला असे प्रश्न विचारता की जसं काय, म्हणजे मी एकदम रिकामटेकडा माणूस आहे, माझ्याकडे काही कामच नाही आहे, माझं लग्नच होत नाही आहे, खाय प्यायला आहे का नाही, घरच्यांना कसं सांभाळीन का काय. तुम्हाला खूप काळजी असते. तुम्हाला माहिती मी काय करतो, काय नाही करतो, कसं आमचं प्रोफेशन चालतं. बरं, तुम्हाला काय माहिती आमच्याबद्दल? ते काय करतो आम्ही? तेच करतो जे मी सांगितलं तेवढंच करतो का आम्ही? काय करतो आम्ही दिवसभर वगैरे? म्हणजे नाटक काय आहे, सिनेमा काय आहे, कसं बनतो, काय बनतो, कसा एक अभिनेता तयारी करतो, नाही करतो, याची काही. पण तुम्हाला काय माहिती ते मला सांगा, म्हणजे मी सांगतो तुम्हाला नंतर पुढे. हा, बरोबर आहे. पण असं नोकरी करून, अशी 12 तासाची नोकरी करणं आणि त्याच्यानंतर घरी येऊन अजून वेगळं हे करणं आणि त्याच्यानंतर मग शूटिंग भेटलं तर ते मॅनेज करणं, हे इतकं जसं तुम्हाला सोपं वाटतं तितकं ते सोपं नाही आहे ना. सगळ्याच गोष्टी, म्हणजे आता तुमची मुलं सकाळी 9 ते 5 नोकरीला जातात किंवा 9 ते 10 आय टी प्रोफेशनमध्ये, जो काही तुमचा मुलगा युकेला आहे तिकडे वगैरे, जे काही तुम्ही नोकरी केली, तेवढंच जग आहे का? की जग फक्त अशाच पद्धतीने काम करतं? तुम्ही जगातल्या सगळ्या लोकांना भेटल्यात का? किती आर्टिस्ट लोकांना तुम्ही ओळखतात की, मला जाऊ दे, चला मी रिकाम टेकडा आहे, किती कशा लोकांना तुम्ही भेटले की जे अशा पद्धतीचं काम करतात, ते कसं करतात, त्याचा अभ्यास कसा करतात वगैरे. पण तुम्हाला असं कसं वाटतं की मी काहीच पैसे कमवत नाही किंवा माझ्याकडे पैसेच नाही आहे? मी मागितले का तुमच्याकडे कधी पैसे?
तर तुमच्या का आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी तुम्हाला सांगितलं की अरे त्याच्याकडे पैसे नाही आहे, तो पैसे मागतोय माझ्याकडे, त्याचं काहीतरी करा, का मी असं म्हटलं का की माझ्या घरच्यांना सांभाळा, मी सांभाळणार नाही वगैरे? अहो काका, तुमचा मुलगा तुम्हाला विचारत नाही, तो UK मध्ये गेला, तो येत पण नाही तुमच्याकडे, तुम्हाला घेऊन पण जात नाही इथून. तुम्ही काय तुमच्या मुलाचं कौतुक करता? ते ठीक आहे, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुमचा मुलगा तुम्हाला विचारू, पण तुम्ही हे स्वतःहून कसं काय समजून घेतलं की मी असाच आहे आणि मी बिलकुल काम करणार नाही आणि माझ्या घरच्यांना सांभाळणार नाही आणि लग्न नाही झालं तर माझं फार वाईट होतंय काहीतरी वगैरे. तुम्ही माझ्या घरच्यांना सिंपती देतात की काय होईल तुमच्या मुलाचं वगैरे. तुम्हाला काही माहितीच नाही, तुमची जबरदस्ती सिंपती गेन करतात का? की बघा मी तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मुलासाठी किती केअर करतो. केअर करतात का तुम्ही माझी? द्या ना, एक 50-60 लाख रुपये द्या मला, तुमच्याकडे आहे अकाउंटमध्ये, बनवतो मी काहीतरी सिनेमा वगैरे. काका, ज्याबद्दल तुम्हाला काही माहितीच नाही आहे, उगाच काहीतरी ना आपले लॉजिक वापरून काहीतरी उत्तरं देऊ नका. प्रत्येकाचं आयुष्य सरळ नसतं. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक जॉब प्रकारमध्ये अप्स अँड डाऊन असतात आणि प्रत्येकाचं वेगवेगळं प्रोफेशन आहे. जो तो आपल्या पद्धतीने आपला मार्ग शोधत असतो. कोणी कोणाच्या घरात भाकर टाकायला जात नाही. कोणी उधार जरी दिले ना पैसे, जो तो त्याचे पैसे उधार घेतोय. मग ते भावाचं का रिलेशन असो. आणि 35 वर्ष माणूस असलेल्या माणसाला त्याला काय समजत नाही का की त्याने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला त्याच्याकडे सोल्युशन असेल. सोल्युशन हे भेटायला कधी लोकांचं आयुष्य निघून जातं, किती वेळ निघून जातो, तरी त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली काय करायचं आहे, सोल्युशन काय, ते सोल्युशन सापडत नाही. हो, तो तुम्हाला ज्याबद्दल माहितीच नाही आहे त्याच्याबद्दल उगाच तुम्ही प्रश्न विचारून का केअर करतात? केअर करतात म्हणजे नेमकं काय काय तुम्हाला म्हणजे हे करायचं आहे माझ्याशी? तुमच्या याच्यामध्ये कोणी मुलगी का जिच्याशी माझ्या लग्न करायचं आहे तुम्हाला? असं कुठलं स्थळ बघतायत की ते स्थळवाले असे बघतायत आणि त्याच्यासाठी मी हे बदल केले पाहिजे? तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही. तुम्ही कुठल्या तरी काहीतरी गोष्टी ऐकून आले आहेत की असं असतं फिल्म इंडस्ट्रीचे लोक, काही नाही. परवा ते काका म्हणत होते, तू काय फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय व्हिडिओ शूटिंग करतो का म्हणे. मी त्यांना सांगितलं, मी ॲक्टर आहे काका. तुम्ही मला विचारता की व्हिडिओ शूटिंग करतो का, म्हणजे तुम्हाला मी एवढाच दिसू शकतो ना. म्हणजे एखाद्या बहुजन समाजाचा व्यक्ती इथून उठून इथपर्यंत येतो, तो व्हिडिओ शूटिंगच करेल का फक्त? तो ॲक्टर नाही बनू शकत का? हो काका, ठीक आहे, नोकरी करणं, पैसा कमवणं, याच्या व्यतिरिक्तही लोक जगण्याची वेगवेगळी संसाधनं शोधतात. त्यांचा जगण्याचा एक मार्ग शोधतात. त्या पद्धतीने ते जीवन जगतात. मी खूप सुखी जीवन जगतोय. मला याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट काय वाटते मला? येतो तुमचा मुलगा तरी कधी भेटायला तुम्हाला विचारतही नाही तो. युके तुम्ही करतात प्रत्येक ठिकाणी, अरे माझा मुलगा UK मध्ये, इकडे तिकडे कौतुक करत बसतात. काय रिॲलिटी ना, ज्याची त्याची रिॲलिटी त्याला माहिती असते. प्रत्येकाच्या गांडीखाली अंधार असतो, सांगत नाही कोणी. आणि दुसऱ्याचं हे बघून तुम्हा लोकांना लगेच एकदम असं वाटतं की अरे बापरे. सिंपती तुम्ही स्वतःसाठी प्राऊड फील करून घेतात. तुम्ही आमच्यासाठी काही हे नाही करत. मी म्हटलो का तुम्हाला की नाही काका, मी खूप दुःखात आहे, माझ्याकडे पैसेच नाही आहे, खायलाच नाही आहे, कामच नाही, हे नाही ते. अरे प्रत्येक क्षेत्रात ज्याचे त्याचे अप्स अँड डाऊन्स असतात. आणि आम्ही कलाकार लोक तर ज्या वेळेला नसतं काही ना, त्यावेळेला खूप क्रिएटिव्हिटी त्यांची उलट निघून येत असते. मी चांगले पैसे कमवतो, मी चांगलं काम करतो आणि जे मला ओळखतात ते ओळखतात. आणि मी काय कोणाला ओळख पटवून देण्यासाठी मी काही इथे बसलेलो नाही आहे. आणि ते मला बसायचंही नाही. माझे घरचे आहेत, माझे आई वडील आहेत, ते मला समजतात. सुरुवातीचा गेला त्यांचाही काळ, तुमच्यासारख्या लोकांनी त्यांचं ब्रेन वॉश केलं होतं, ते डोकं खायचं माझे. पण आता ते प्रिपेअर झाले, त्यांना कळतं. ॲटलिस्ट मी ज्या घरातून आलो आहे, ज्या सोसायटीतून आलो आहे, तिथल्या लोकांना एक प्लॅटफॉर्म तरी कळाला आहे की हां, असा एक व्यक्ती पण इथून निघून या ठिकाणी पोहोचू शकतो. हे आपल्या आतमध्ये माझ्यासाठी खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आणि मला नाही वाटत या अचिव्हमेंटसाठी ते माझं आहे. ते ज्यांना ते गोष्ट समजते ते गोष्टी समजून पण घेत आहेत.
मला तुमच्याबद्दल राग नाही आहे. चांगलं वाटतंय की तुम्ही मला विचारताय, तुम्हाला माझं खूप कुतूहल आहे, खूप तुम्हाला वाटतंय की नाही या मुलाचं काय होईल उद्या, कसं होईल काय वगैरे. नक्की जाणण्याचा प्रयत्न करा, पण उगाच अशी त्याच्या मागची ती भावना हे नका करून घेऊ की अरे यार, समजून घ्या. जगात नोकरी करणं, IT कंपनीत किंवा इतर इतर प्रोफेशन, सगळ्या गोष्टींनाही तितकाच व्हॅल्यू असतो. एक वेळ असं पण होता की माझ्या बहिणीच्या लग्नासाठी ते पंत बिझनेस करायचे, तर बिझनेसमॅनला कोणी नोकरी देत नव्हते. का? तर त्यांना नोकरीच पाहिजे होती. आज तो माणूस खूप सक्सेसफुल आहे, घरदार आहे, सगळे. माझी बहीण खूप सुखी आहे त्यांच्याकडे. असे कित्येक लोकांचे एक्झाम्पल बघितले मी. कारण तुमच्यासारख्या लोकांनी जज करून त्यांना जे ते करायचं ते करू दिलेलं नाही आहे. माझा एक मित्र, माझा एक आतेभाऊ, एक आहे नातेवाईक, लग्न होणार नाही म्हणून त्याने जबरदस्ती घर पाहिजे, घर नव्हतं म्हणून जबरदस्ती लग्न होणार नाही आपलं म्हणून घर घेण्यासाठी काय काय नाही त्याने उठाठेव करून ठेवले. तो किती प्रॉब्लेममध्ये आला आम्हाला माहिती. नका करू ना, काही हे नाही आहे. लगेच ज्याचं त्याचं त्यालाच बघावं लागतं वगैरे. पण जबरदस्ती तुमचे विचार किंवा तुम्हाला काय वाटतं ते जबरदस्ती नका कोणालाही करू ना. विचारून तर घ्या ना तुम्हाला काय कळतं. तुम्हाला माहितीच नाही माझ्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल, उगाच तुम्ही काही पण कमेंट करतात. 4 लोकांना अजून तुम्ही घेऊन सांगतात ती गोष्ट. ते 4 लोक पण हा म्हणतात, त्यांनाही माहीत नाही. मी खुश आहे नाही आहे, उद्या पडील उठील ते मी माझं बघून घेईल ना. मी तुमच्याकडे नाही येणार तुमच्याकडे. तेवढं कॅपेबल आहे मी. आणि उद्याचं कोणी कोणाला बघितलं नाही का? उद्या तुमच्या घरातनंच तुमच्या मुलाने तुम्हाला बेदखल करून दिला तर तुम्ही काहीच करून घेणार नाही. उद्याचं कोणी कोणाला काही सांगू शकत नाही. उगाच आम्ही किती म्हणजे तुम्ही कसं जीवन जगतात असं सिंपती नका दाखवू. आम्ही खूप चांगलं जीवन जगतो, हसतो, खेळतो, गातो, मजा करतो, डान्स करतो, क्रिकेट खेळतो. जे गोष्टी बाकी सगळे आम लोक एक 20-22 नंतर सोडून देतात ना, ते सगळं जगतो आम्ही. आणि जगण्यासाठी आम्हाला तेवढं फार इम्पॉर्टन्स वाटतं त्या गोष्टीचं, आणि आम्ही जगतो. घुमणं फिरणं, कारण फक्त पैसा कमवून घरात आणणं एवढंच जग नाही आहे, हे आम्हाला कळालं आहे. आम्हाला आनंदही तितका हवा आहे, कामही तितकं हवं आहे, फिरणं हिरणंही तितकं हवं आहे. आणि ते सगळं मला माझ्या क्षेत्रात भेटतं का? मला दुसरं जगातलं कुठलं क्षेत्र हे देऊ शकत नाही. त्यामुळे मी जे निवडलं ते बाय चॉईस निवडलं आहे. मी एकटा राहतोय ते बाय चॉईस राहतोय. लग्न करत नाही तेही बाय चॉईस आहे. आणि उद्या करूनही घेईल तेही मी बाय चॉईसच करेल. त्यामुळे उगाच तुम्ही माझी किती काळजी करा असं काही दाखवू नका प्लीज. तुम्ही आले, एन्जॉय करा, छानपैकी भेटलो आहोत, 2 प्रश्न विचारा, मलाही आवडेल तुमच्याबद्दल जाणायला. ॲज अ माणूस, ॲज अ कॅरेक्टर बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. ॲज अ माणूस म्हणून शिकूयात. एनिवेज सॉरी, मला काय तुमचं हे नाही आहे, पण ते जास्तच झालं तुमचं 2-3 वेळा, म्हणून मला तुम्हाला बोलावंच वाटलं.